आहेत. माझा एकच प्रश्न आहे तुम्हाला. आता मी लाईव्ह घेतोय. मला लाईव्ह घ्यायचं नाही. ऐका, मी ती म्हणत नाही. फक्त चौकशी समिती बार्शीमध्ये आलेली आहे. मला काही बोलायचं नाही तुम्हाला. मी घ्यायचं नाही. ही चौकशी चालू आहे. होय ना. चौकशी लाईव्ह करायची असेल तर मग आम्ही तसं पत्रात लिहिलं असतं की आम्ही लाईव्ह चौकशीसाठी येतो. आनंद होता. मग तिथून मग तुमची व्हीसी म्हणजे आम्ही एक व्हिडिओ कॉन्फरन्स अरेंज करून किंवा झूम मीटिंग द्वारे आपण ही चौकशी केली असती. दादा नाही ना मॅडम, ऐका ना मॅडम, मला सांगा. बारसकर साहेब, संतोष साळुंखे ना तुम्ही? हा, काय झालं महात्मा फुले जीवनदायिनी बोला. चौकशी चालू असताना या गोष्टी माझी विनंती आहे तुम्हाला की आपण जे तुम्हाला लाईव्ह घ्यायचं आहे आपण स्वतंत्रपणे घेऊ शकता. फक्त माझं म्हणणं हे आहे तुम्हाला, म्हणजे डॉक्टर, कारण कसं आहे, मी वारंवार तुम्हाला तक्रारी करतोय. मी वारंवार तुम्हाला भेटलोय. बारसकर साहेब भेटलोय का नाही? कितींदा झालं. न्यूरोसर्जनचं काय झालं? किती तुमच्या न्यूरोबद्दल बी मी कितींदा म्हणतोय. तक्रारी आहेत का नाही मला सांगा. तक्रारी आहेत का नाही? बारसकर सर बोलणार नाहीत काय? तुम्ही सांगा ना, तक्रारी आहेत का नाही? तुम्ही पोस्टवर आहेत ना. काढा ना सॉफ्टवेअर मधून. तुमच्या जगदाळे मामा हॉस्पिटलच्या आरोग्य हे जे आपलं आहे महात्मा फुले जीवनदायिनी योजना, त्याच्या सॉफ्टवेअर मधून तुम्ही सगळे मोबाईल नंबर काढा आणि मॅडमच्या समोर फोन लावा. मॅडमला फोन करायला लावू द्या की त्यांच्याकडनं जगदाळे मामा हॉस्पिटलने अधिकचे पैसे घेतलेत का नाही. लावू द्या ना, कन्फर्म करू द्या ना मॅडमला. त्यांना तरी अंधारात का ठेवता? माझा प्रश्न बरोबर आहे. पैसे घेतलेत का नाही? द्या 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 बारसकर साहेबाला द्या. प्रत्येक वेळेसच तुम्ही तक्रारी घेता, पैसे रिफंड करता. ही वेळच काय येते तुमच्यावर? दरबारीला मला सांगा, तुमच्याकडे आहे का उत्तर कोणत्या असतात तुम्ही सांगा. दरबारीला तक्रारी काच होत्यात ह्यांच्याकडे? माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. तक्रारी का होत्यात? रिफंड करण्याची वेळ तुमच्यावर काय येते हॉस्पिटलवर? नका ना आणू तसं. काय कारण आहे मला सांगा. ही वेळ कमिटी मला सांगा. रेकॉर्डिंग करू नका. रेकॉर्डिंगला माझी संमती नाही. तुमच्या संमतीला मी पत्रकार आहे. मी तुमच्यावर वावगा काय आरोप केला का? मग तुमच्या पुढे म्हणतोय ना मी. ह्यांना उत्तर देता येतंय का? ह्यांना उत्तर देता येतं का? तुम्हाला उत्तर देता येतं का? तक्रारी नेहमी का होत्यात आणि रिफंड रुग्णाला का दिलं जातं? का असं का होतं मला तुम्ही विचारा ना प्रश्न. तक्रारी नेहमी काय येत होतात आणि रुग्णाला तक्रार केल्यानंतर रिफंड पैसे जगदाळे मामा हॉस्पिटल बारसकर साहेब का देता? तुम्ही मला सांगा ना. तुम्हाला फोन येत नाहीत का सर? हा, मग नेहमी असं का होतं? मग तुम्ही ऍक्शन घ्या ना. पहिल्यांदा माझ्या परिवारापासून गुन्ह्याचे पैसे घालवले, परत मला तिथनं स्कीम मध्ये बसवून परत केलंय, तरी पण माझा ऑपरेशन सक्सेस नाही. पैसे दिले का योजनेत बसवल्या? अगोदर पैसे घेतले. हा, पुन्हा काय केलं? परत योजनेमध्ये बसवले. म्हणजे किती बिल जमा केलं अगोदर ऑपरेशनच्या अगोदर? भरपूर बिल आहे. तरी अंदाजित सांगा. अंदाजे 70-80 हजार रुपये गेले की अगोदर. आणि औषध गोळ्या तर वेगळ्याच. आता बारसकर साहेब, नेहमीच माझा तुमचा बांधाला बांध नाही. 2-2.5 लाख रुपये नेहमीच असं का होतं आणि तुम्हाला रिफंडच का द्यावा लागतो? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडे? मी म्हणतो ना, तुमच्या सॉफ्टवेअर मधनं काढा ते काय ते नंबर. मी फोन लावतो ऑनलाईन. आता पाटीलला बोलले ना तुम्ही, किती लाखाचं गेला म्हणलं तो? किती? 2-2.5 लाख गेले ना. मग कारवाई कधी? मी देणार ना. तुम्ही सॉफ्टवेअर मधनं काढा म्हणलं ना तुम्हाला. हा, करा ना. मी तुम्हाला किती, मी उपोषण मॅडमचं माझं काय नाही, चौकशी समितीचा माझा काय नाही. हा, 6 बाळगाड्या मोठ्या. हा, पण पैसे दिले का? तुमचे मूळ द्या किती आहे ते तुमचं, ती नैसर्गिक का तुमचे काय आपत्ती आहे? माझ्यापासून पैसे उकळून घेतले तर परत मला स्कीम मध्ये परत बसवले. म्हणजे दरबारीला हॉस्पिटल असं का करतं? मला ह्या प्रश्नाचं उत्तर बारसकर साहेब, तुम्ही हेड आहात सध्या तरी बार्शी जगदाळे हॉस्पिटल बार्शीचे. मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का? आणि तुमचं हॉस्पिटल धर्मदाय रुग्णालय आहे, ती विषय तुमचा नाही. किती तक्रारी केल्या, किती एपिसोड झाले? 9 आहे, आजचा 10वा आहे. कारण काय आहेत? आणि जाहिरातीसाठी मोहताज अजय पवार नाही. अजय पवार कधी आलाय का रुपया घ्यायला तुमच्या संस्थेकडे? मला गरज बी नाही. घरच्या मंगळसूत्र पुढच्या मला मोडायला पाळी आली. आणि तुमचे डॉक्टर काही काही ठिकाणी मी पुरावे बी देतो काही विभागाच्या बाबतीमध्ये की बाबा पैसे कसे घेतले जातात, योजनेत बसवावं म्हणून पैसे घेतले जातात, लिखी का घेतलं जातं.
कारण काय आहे की आमची काही तक्रार नाही, आम्हाला पैसे नको. आयला कोणता असा हरिश्चंद्र झालाय ते का अंबानी आहेत का रुग्ण गरीब? योजनेत काय करायला पाहिजे, पारदर्शक आणायला पाहिजे की बाबा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुमचं जर योजनेत सक्सेस होत नाही तोपर्यंत कुठलेही पैसे भरू नका आणि हॉस्पिटलला कुठलेही अहो ते बनसोडेबाई येतात. एवढं करायला पाहिजे. एक मिनिट थांबा, तुम्हाला थांबवतो. बनसोडेबाई येतात बरोबर, हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरा लावलाय का ताकादा कधी आलत्या ना ते बनसोडेबाई? हो, काय म्हणतात हा. काय म्हणतात मित्रा? पहिले पैसे भरा, डिपॉझिट भरा. डिपॉझिट भरा. माणूस हैराण होता हैराण. पेशंट रुग्ण त्रासच असतो, नातेवाईक अक्षरशः मेटाकुटीला येतात, 10%, 20% पैसे आणले जातात. किती नातेवाईकापासून पैसे काढून कोण देणार असल्या टायमाला? अहो काय वारंवार बारा तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देणं तुम्ही अपेक्षित आहे, कमिटी समोर तुम्ही अपेक्षित आहे बोलणं. माझं असं म्हणणं आहे तुम्हाला, असं का होतं, काय कारण आहे त्या गोष्टीची? वारंवार तुम्हाला रिफंड नाही म्हणून कोणता व्यक्ती म्हणेल का मला माझ्याकडे खूप पैसा आहे, मला रिफंड करायचं नाही, जाऊ द्या दानमध्ये द्या, असं म्हणणारे व्यक्ती दाखवा एक. आणि जे दान सुरू होते जगदाळे मामा त्यांच्या जोगव्यावर हे जगतात मोग्यांबो आपले डॉक्टर यादव बिदव सगळे. ह्या गोष्टी कशा चालणार आहेत मला सांगा ना. मी अनेक बी चॅलेंज देतो, खुली डिबेट करा, मी तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार, खुलं कुठं पण बोलवा मला. माझं म्हणणं आहे की तुम्ही सॉफ्टवेअरमधनं नंबर काढा, मी तुम्हाला अनेक सांगतो. नेमकं आहे 2013ला काय झाले, पहिले राजीव गांधी जीवनदायिनी योजना होती बरोबर आहे का? 13ला पहिले 5 जिल्हे जी अनाऊन्स झाले गोरगरिबाच्या रुग्णांच्या सेवेसाठी. 2013मध्ये त्या जिल्ह्याचा आणि ह्या हॉस्पिटलचा नंबर आहे आपला. मग तेव्हापासून किती लुटालूट झाली. सरळ म्हणताय ऑपरेशन हे आजार भर बसत नाही तेव्हा बसत नाही रुग्ण. ह्यांना बी मॅडमला बी म्हणलं, तुम्हालाही म्हणलं चला राऊंड घेऊ आपण. विचारा ना तुम्ही, चौकशीला आलेत ना मग चौकशी करा ना, करा हॉस्पिटलमध्ये, आपण हिंडू सगळीकडे. प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकाला विचारा की किती पैसे घेतलेत का बाबा तुझ्याकडून, पुरावा लगेच तिथं. पेशंटचं आणलेलं आहे. चला राऊंडला घ्या त्यांना, बारसकर साहेब चला राऊंडला. लगेच तक्रार आता लगेच तुम्हाला दूध करायचं ना. कोड जरी दिला तरी लवकर कोड देत नाही, अगोदरच पैसे भरपूर घेतात आणि परत वारंवार साहेबाला भेटायचं, साहेब कोड द्या की, साहेब कोड द्या की, साहेब कोड द्या की. एवढं आठवडाभर सतावलं अक्षरशः डोळ्यात ना, आमच्या घरच्या डोळ्यात पाणी आले. झाल्याशिवाय मी एक शब्द बोलणार नाही, तुम्ही तुमचं चालू ठेवा. तुमचं राहू द्या मॅडम, तुम्ही बोलू नका, काय हरकत चालू नाही. करा. ठीक आहे. पण हे डिफिकल्ट आहे, तुमच्याशी कम्युनिकेशन साधणं थोडं डिफिकल्ट आहे. असू द्या, काय हरकत नाही. तर तर लोकांचे तुमची पद्धत दादा, संसार सर हे वेगळी तर उद्ध्वस्त आहे. झालेत सर. आणि मॅडम माझी मी तुमच्या चौकशीची पाया पद्धत पडू का? वेगळी मी काय म्हणतो, संसार उद्ध्वस्त झाले. मी काय म्हणतो, राऊंडला चला ना तुम्ही, आता चला ना, तुम्हाला तक्रार लगेच माणसं भेटतील ना. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये तक्रारी राहत चला, होय राऊंड करा तुम्ही, ती मांडा ना, लगेच तुम्हाला पुरावे देतो मी इथं. धर असं असं कॅमेरा चालू आहे, मी दिसतो का बघ. हा कट करू नको. नमस्कार, मी अजय पवार आहे. आत्ता जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी आपण आहोत. आपल्या तक्रारीवर सिव्हिल सर्जन मॅडम डॉक्टर गुंजाळ यांच्याकडं वारंवार तक्रारी दिलत्या की महात्मा फुले जीवनदायिनी योजनेचा लाभ घेत असताना रुग्णाकडून अधिकचे पैसे लुटले जातात, दुबाडले जातात. मी त्यांना म्हणतोय की आता चला आपण ह्या कमिटीला म्हणतोय जी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये आली आहे चौकशीसाठी, जगदाळे मामा हॉस्पिटलच्या पूर्ण हॉस्पिटलमध्ये प्रत्येक रुग्णाची आपण चौकशी करू, तिथं जाऊन बोलू की बाबा तुझ्या रुग्णाच्या इलाजासाठी महात्मा फुले जीवनदायिनी योजनेच्या विभागानं डॉक्टरांनी हॉस्पिटलनं पैसे घेतलेत का? जर पैसे घेतले असेल तर त्यांच्यावर आता लगेच कारवाई होऊ शकते, ती नमूद करा. पण त्यांचं म्हणणं आहे की आता ते राऊंड घ्यायला तयार नाहीत. चौकशी समिती म्हणतोय मी, त्यात डॉक्टर गुंजाळ आहेत, ढवळे मॅडम आहेत, इतर काही व्यक्ती आहेत. मग मी तर आता ऑन द स्पॉट जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये म्हणतोय की रुग्णांच्या प्रतिक्रिया घ्या, रुग्णाच्या नातेवाईकाच्या प्रतिक्रिया घ्या की त्यांच्याकडून जगदाळे मामा हॉस्पिटलच्या महात्मा फुले जीवनदायिनी योजनेत बसवण्यासाठी किंवा योजनेत बसलंय पण त्यांना पहिल्या दिवसापासूनच रजिस्ट्रेशनच्या दिवसापासूनच पैसे मिळणं, त्याचा लाभ मिळणं अपेक्षा आहे. नीट लक्षात घ्या, मी वारंवार का म्हणतोय, महात्मा फुले जीवनदायिनी योजनेचा खरा नियम हे आहे की ज्या दिवशी रजिस्ट्रेशन होतं
त्या दिवसापासून सरकार ह्यांना पॅकेजचे पैसे देतं, पण रजिस्ट्रेशनच्या पासून देत असताना सरकारकडून हे जगदाळे मामा हॉस्पिटल पैसे घेतं आणि त्या रुग्णांकडून हे पैसे घेतले जातात. म्हणजे रजिस्ट्रेशन नाही, हे आत्ता कोड डॉक्टराचा नाही, याच्यामध्ये न्यूरो सर्जनच्या बाबतीमध्ये ही जगदाळे मामाच्या खूपशा तक्रारी आहेत. बाकीच्या डॉक्टरांच्या बाबतीमध्ये हे खूप तक्रार, सगळे डॉक्टर का वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण माझी विनंती आहे की यांनी लेखी स्वरूपात सध्याच्या रुग्णांच्या तक्रारी ऐकाव्या आणि ज्याची तक्रार योग्य असेल ते तक्रार घ्यावी आणि त्या रुग्णांचे रिफंड करावे. माझी लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की ज्या रुग्णांकडून महात्मा फुले जीवनदायिनी योजनेत बसले असताना सुद्धा अधिकचे पैसे रुग्णांच्या नातेवाईकाकडून घेतले, त्यांच्यावर कारवाई करावी. पण कमिटी राऊंड घ्यायला तयार नाही. ठीक आहे, लेखी स्टेटमेंट मागतायत माझं, मी ते देतोय, पण कुठं तरी पाणी दिसतंय. मोग्यांबो डॉक्टर यादवांचा बी बघा, त्याच्या डागा आहेत, संस्थेची जबाबदारी आहे. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत माझा हा लढा जगदाळे मामा हॉस्पिटलच्या विरोधात चालत राहणार. कमिटी जरी काय खुलासा देत नसेल तर मी त्यांना लेखी देणार आहे, पण ते आता पुरावा ऑन द स्पॉट सापडत असताना सुद्धा माझ्याबरोबर राऊंड घ्यायला तयार नाहीत. म्हणजे संशयाच्या कुठंतरी घेरा आहे, कुठंतरी पाणी मुरतंय. असो, चालू द्या.